नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। ठाकरेंना पीएम पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील, संजय राऊत यांचा दावा। आमच्याकडे मोदी एके मोदी नसल्याची टीका। जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, काँग्रेसने गरिबी हटाओचा नारा दिला आणि देशातून गरिबांनाच हटवले, मुख्यमंत्री शिंदे यांची टीका। उद्धव ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट, फडणवीस म्हणाले होते आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन आणि मी स्वतः दिल्लीला जाईल। उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत, मला नाही त्यांना वेळ लागले। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर फडणवीसांचा हल्लाबोल। 2019ला फसवणूक झालेली, मात्र आता 6 महिन्यांपूर्वीच मोहिते पाटीलांनी आमचा प्लॅन तयार होता, उत्तम जानकरांचा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरेंना दलित समाजाची मतं हवीत, परंतु नेतृत्व नको, वर्षा गायकवाडांना उमेदवारी मिळू न देण्यात ठाकरेंचा हात, खासदार मिलिंद देवरांचा आरोप। अजित पवार कार्यसम्राट, लोकांसाठी झटणारे नेतृत्व, शिवतारेंकडून तोंड भरून कौतुक। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत विधान। अखेर महायुतीचं ठरलं, छत्रपती संभाजीनगरात संदीपान भुमरे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर, चंद्रकांत खैरे यांना देणार आव्हान। आणि मोदींची नांदेड परभणीत सभा, जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख, गांधींवर वायनाडी सोडण्याची वेळ येणार असल्याची टीका। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड लोकसभेच्या मैदानातून शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे यांनी अखेर माघार घेतली आहे। व्यापक समाजहित लक्षात घेऊन मतांचे विभाजन होऊ नये म्हणून निर्णय घेतल्याचे ज्योती विनायकराव मेटे यांनी आज स्पष्ट केले। त्या आज बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या। मी बीड लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी जनभावना होती, त्यामुळे मी त्या दृष्टीने विचार केला, परंतु व्यापक समाजहित लक्षात घेऊन मी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र संभाजीनगर व पोलीस अधीक्षक बीड यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या आदेशावरून दिनांक 19 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या स्टाफला चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की दीपक तळेकर राहणार फुलसांगवी हा त्याच्या कमरेला पिस्टल लावून पाडळशिंगी ते पाथर्डी रोडला उभा आहे अशी खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व स्टाफ यांनी सदर ठिकाणी त्या इसमाचा शोध घेऊन हॉटेल समोर उभा असलेल्या त्या इसमास शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव दीपक अनंत तळेकर, वय 32 वर्षे, राहणार फुलसांगवी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड असे त्याने सांगितले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विना परवाना बेकायदेशीररित्या एक गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली। आरोपी दीपक अनंत तळेकर याचे विरुद्ध पोलीस स्टेशन चकलांबा येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये दिनांक 19 एप्रिल रोजी गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्यात एक गावठी पिस्टल किंमत अंदाजे 42,000 रुपये व 2 राऊंड 2,000 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, चालक सुनील राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे। गेवराई येथून आपले सर्व कामे आटोपून आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर MH23 VH 7732 या गाडीवर उमापूरकडे जाण्यासाठी निघालेले 2 सख्खे भाऊ हे तळणेवाडी आणि माऊली संस्थान बोरी पिंपळगाव फाट्यानजीक दिनांक 20 एप्रिल शनिवार रोजी आले असता शेवगावकडून अंबडकडे जाणारा मासे वाहतूक करणारा पिकअप टेम्पो MH21 BH 5737 हा भरधाव येत असताना या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला असून यात उमापूर येथील रहिवासी असलेले दादासाहेब सांगुळे जाग्यावरच ठार झाले असून त्यांच्यासोबत पाठीमागे बसलेले त्यांचे बंधू उमेश सांगुळे हे जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड व नंतर संभाजीनगरला हलवण्यात आले आहे। यावेळी भाजपाचे शिवराजदादा पवार हे घटनास्थळी तात्काळ हजर होऊन रुग्णवाहिका बोलावून तत्परता दाखवली। त्या अगोदर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे सुद्धा दाखल झाले होते अशी माहिती समोर येत आहे। घटनास्थळी गेवराई पोलीस दत्तू उबाळे, शेखर हिंगावर,
हजर होऊन पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला सरकून रस्ता मोकळा केला। याच वेळेस गेवराईचे तहसीलदार घटनास्थळावरून आपल्या सरकारी वाहनातून पुढे जात होते। त्यांनी मात्र याबाबत काहीही तत्परता न दाखवता तिथून निघून गेले, असे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई। आष्टी शहरात मुस्लिम बांधवांची संख्या बऱ्यापैकी आहे। आष्टी नगर पंचायतीत 6 मुस्लिम नगरसेवक आहेत, परंतु हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणार नाहीत याची ते कायमच काळजी घेत असतात। आषाढी एकादशी, गणेश चतुर्थी असो किंवा उद्या होणारा महावीर जयंती सोहळा असो, मुस्लिम समाजातील जबाबदार आणि सामाजिक भान असलेले सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन मांस विक्री बंद ठेवून चांगला संदेश देतात। याच धर्तीवर आष्टी शहरात जैन धर्मातील महान तीर्थंकर यांचा जन्मदिवस म्हणून महावीर जयंती उद्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। यामुळे आष्टी शहरात उद्या रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी महावीर जयंती निमित्त दिवसभर मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी नगर पंचायतच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती आष्टी नगर पंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे, आष्टी। सर्व जातीपातीच्या धर्माच्या नागरिकांनी आपणास प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे। आपण या संधीचे निश्चितपणे सोने करू। कधीही मतदारांची व मतदारसंघाची प्रतारणा करणार नाही। आई शपथ कधीही टक्केवारी खाणार नाही की जमिनी हडप करणार नाही, असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी दिनांक 20 एप्रिल रोजी जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ घेतलेल्या प्रचंड जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर महायुतीतील सर्व घटक पक्षातील लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी विराजमान होते। झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। आणि आता बातमी नांदेडची। भारताचे नाव जगात उंचावले आहे। यापुढेही भारत जागतिक अर्थव्यवस्थेत 3ऱ्या क्रमांकावर राहील याची मी गॅरंटी देत आहे। त्यासाठी पुन्हा एकदा भाजपला विजयी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। कलम 370, राम मंदिर तसेच मुस्लिम महिलांना 3 तलाकपासून मुक्ती याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या भारत 5व्या क्रमांकावर आहे। ही सर्व गॅरंटी मोदींनी पूर्ण केली। आता पुन्हा एकदा मोदी गॅरंटीसाठी आमच्या पाठीशी उभे राहा, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी नांदेड लोकसभा महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या प्रचंड जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते। नांदेड जिल्ह्याबाबत बोलताना नरेंद्र मोदींनी सांगितले की जिल्ह्यात भाजपच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात 80% लोकांच्या घरात नळाचे पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। किसान सन्मान योजनेअंतर्गत एकट्या नांदेड जिल्ह्यात 1300 करोड अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे। बंद पडलेली विमानसेवा पुन्हा चालू करून दिलेली आहे। यासाठी असेच प्रगतीपर कार्य भाजपच्या खासदाराकडून करून घेण्यासाठी नांदेड व हिंगोली येथील भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। झुंजार नेता लाईव्हसाठी अनिरुद्ध दांडगे, नांदेड। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।